ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे झेपक्ष तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू. दरवेळेस प्रमाणे आपल्या लायब्ररीमधनं यावेळेस पण म्हणजे सुगत सार्वजनिक वाचनालय या लायब्ररीमधनं दरवेळेस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असते आणि 15 तारखेला रात्री 10 वाजता आहे ना SSC ठीक आहे ना रात्री 10 वाजता SSC GD मध्ये आता हे जे आहे SSC GD स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी या पोस्टचं नाव आहे. या पोस्ट हे जी पोस्ट आहे केंद्र सरकार आपल्या थ्रू घेत असते आणि या पोस्ट थ्रू पुष्कळ असे जे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळ्या दलात फोर्समध्ये जाण्याची एक संधी मिळते. जसं SSC GD थ्रू काही विद्यार्थी BSF मध्ये जाऊ शकते, SRPF, CISF, आसाम रायफल, तशाच प्रकारे SSB मध्ये अशा मोठ्या मोठ्या एक्झाम मध्ये ऍज अ कॉन्स्टेबल मधून एक एंट्री असते. ते सेंट्रल लेवल हे एक्झाम घेत असते आणि ह्या एक्झाम मधूनच आपल्या लायब्ररीतले विद्यार्थी एक विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दोघेही जण विद्यार्थी रोहन मुंडे आणि विद्यार्थिनी खुशबू हिंगणकर ह्या दोघांचं ऍज अ BSF SSC GD मध्ये BSF मध्ये ऍज अ कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झालेलं आहे. त्यांच्यासाठी आपण एक बार जोरदार क्लॅपिंग करू. ही जी परीक्षा आहे ही परीक्षा एवढी पण सोपी नसते. म्हणजे हे फक्त लेखी ज्ञानाची परीक्षा नसते तर हे शारीरिक क्षमता मानसिक क्षमता तशाच प्रकारे आपल्याला म्हणता येणार की देशासाठी देशाच्या सेवेसाठी अर्पण केलेली एक परीक्षा असते. यासाठी पुष्कळ साऱ्या अडचणी येतात. सातत्याने विद्यार्थ्यांना जे आहे ते सातत्याने अभ्यास करणं पडते. कठोर सराव असते आणि पुष्कळ सारी एक याला म्हणता येणार की एक आत्मविश्वास पण लागते या परीक्षा पार करायला. तो आत्मविश्वास आणि त्याच प्रकारे बघितलं गेलं तर SSC GD मध्ये फक्त ऍज अ BSF म्हणून कॉन्स्टेबल होणं हेच यांचं स्वप्न नव्हतं तर हे यांच्या कुटुंबाचं यांच्या गावाचं यांच्या आपल्या समाजाचं खूप मोठं नाव यांनी रोशन केलेलं आहे. तशाच प्रकारे यांच्याच माध्यमातून जेवढे पण यांच्या गावातले आपल्या लायब्ररीतले जेवढे पण तरुण तरुणी असतील त्यांना एक प्रेरणाचं काम होते, प्रेरणा स्तोत्र बनते आणि आपण पण करू शकतो बा अशा प्रकारे एक विश्वास बळकट होतो. आता हे तर सिलेक्शन झालेच आहे. यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी येणार आहे. जिम्मेदारी म्हणजे देशाच्या सुरक्षेसाठी यांना जायचं आहे, बॉर्डरवर यांना जायचं आहे. तशाच प्रकारे आंतरिक सुरक्षा आहे. देशासाठी यांना नेहमी तत्पर राहायचं आहे. ते खूप मोठी जिम्मेदारी ह्या लोकांवर येणार आहे. त्याच प्रकारे बघितलं गेलं तर हे दोघं या पदाकरिता जे निवड झालेली आहे यांचा मी खूप अभिनंदन करतो आणि सुगत सार्वजनिक वाचनालय यांच्या थ्रू आपल्या सगळ्या कमिटी मेंबर थ्रू सगळ्या विद्यार्थ्यां थ्रू पुढील वाटचालीसाठी आम्ही सगळे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारणार या पोस्ट बद्दल म्हणजे मोकळ्या मनाने सांगायचं. आता जसं मुलींना जे आहे बॉर्डर लेवलवर आता तेवढं तर मुलींना पाठवत नाही. आता तुमचं सिलेक्शन झाल्यावर सध्या तुमची ट्रेनिंग कुठे होणार, ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला कुठे पोस्टिंग मिळणार, काय होणार याबद्दल तुम्ही थोडं सांगू शकणार? हा हा अच्छा, जेव्हा तुम्हाला हे जॉईनिंग लेटर 24 तारखेला भेटणार तेव्हा पण तरी पण तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही सर्च केलं असेल यानंतर आपले स्टेप काय असणार? अच्छा, तर जनरली आपल्याला बघता येणार की मुलींना तर बॉर्डरवर तेवढं पाठवत नाही. त्यांना ऍज अ नर्सिंग मध्ये या सोशल म्हणजे जे पण तर खूप खूप अभिनंदन. अशाच प्रकारे कारण आपल्या लायब्ररीमध्ये नेहमी प्रत्येक महिन्यातच सिलेक्शन होत चाललेलं आहे. मागच्या महिन्यात पण झालं, ह्या महिन्यात पण. आता जस्ट टेक्निशियन वाल्यांची बारी आहे महाजिनकोची. ऍटलीस्ट 15 ते 20 विद्यार्थी सिलेक्टेड होणार. CSR वाले तर पुष्कळ आहे. त्यानंतर आपलं बघितलं गेलं तर पोलीस भरती आहे, पुष्कळ विद्यार्थी यातनं
प्री क्वालिफाय होणारच आपल्या लायब्ररीमधनं आणि मेनसाठी अप्लाय करणार. तर म्हणजे रिझल्ट जो आहे तो दिवसेंदिवस आपल्या लायब्ररीचा वाढत चाललेला आहे आणि या माध्यमातूनच आपले विद्यार्थी कसं आहे नेहमी अभ्यास तर करतातच आणि सगळे मन लावून अभ्यास करतात, शिस्तीत राहतात आणि नियम पाळतात. त्याच्यामुळेच हे जेवढं काही आहे ते सगळं घडण्यात आलं आणि आपल्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट दिवसेंदिवस इथे निघण्यात येत आहे. तर यासाठी आपण पुन्हा आपल्या लायब्ररीतले विद्यार्थी मोटिवेट व्हावं, त्यांना एक प्रेरणा मिळावं की नाही ह्या विद्यार्थ्यांची पोस्ट निघाली तर आपण पण काढू शकतो. डिमोटिवेट नाही व्हावं या दृष्टिकोनातून आपण हा एक छोटासा प्रोग्राम आपण घेत असतो आणि जेवढे पण विद्यार्थी लागते त्यांचं सेलिब्रेशन आपण इथे करत असतो. तर यांच्यासाठी पुन्हा एकदा क्लॅपिंग करूया. मी साक्षी कुटुंबाला अभिनंदन करावं. लावून कपाळी माती घे झेप तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या अस्मानी, शान खुल्या अस्मानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. रंग चढू